पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी तालुक्यात केली पूर स्थितीची पाहणी। नागरिकांना सतर्क राहण्याचं केलं आवाहन। नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी आज निपाणी तालुक्यातील भिवशी जत्रा राष्ट्रीय महामार्ग यमगर्णी तसेच हुन्नरकी सिद्धनाळ या ठिकाणी पाहणी करून पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला। येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या। परिसरातील नागरिकांना मानसिक धीर व सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही देऊन सतर्क राहण्याचं आवाहन केलं। मेरी उनको यही सलाह है कि आप डरिए मत। सभी ऑफिसर्स आपके हेल्प के लिए हमेशा तैयार है। आपका जो भी समस्या है वो हेल्पलाइन अभी ऑलरेडी हमने हमारे पेज पर सभी पर अवेलेबल है, तो आप उनसे तुरंत कांटेक्ट कर सकते हैं। मैडम ये विजिट ಮಾಡಿದ್ರಾ निपाणी तालुका आज हम निपाणी के जतरात में और भी 3 गांव हैं, हम वहाँ पर भी जाके वहाँ पर फ्लड एरियाज हम देखेंगे और एक अंडरपास का एक मनवी भी दिया है उन्होंने, तो हम पिताजी से पीडब्ल्यूडी मंत्री से बात करके उसे तुरंत करवाने की कोशिश करेंगे। यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते प्रतीक शहा, अमृत ढाले, अवधूत गुरव, निपाणीचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार, चिकोडीचे डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडा, सीपीआय बीएस तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय शिवराज नाईकवाडी, बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पीएसआय रमेश पवार यांच्यासह तालुक्यातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते।